जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा हा काल पार पडला। मात्र काल संध्याकाळी इनामदार वाड्यामध्ये पालखी पादुकाचा विसावा होता। आज आकुर्डी म्हणजे पिंपरी चिंचवडच्या दिशेने हा पालखी मार्गस्थ होणार आहे। मात्र या पालखी रथासाठी जोडी हे करण्यासाठी खडकवासलेचे निखिल कोरडे यांची बैल जोडी गुलाब आणि मल्हार ही आता देऊच्या मुख्य मंदिरासमोर आलेली तुकोबा रायांचं दर्शन घेण्यासाठी आलेली। आता आपल्या सोबत निखिल कोरडे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहात। काय सांगणार, कसा तुमचा प्रवास असणार, काय बैल जोडीचं नाव आहे? प्रथमतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देऊ यांचे मनापासून अध्यक्ष विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख यांचे मनापासून आभार। आम्हाला जो हा मान दिला त्याबद्दल आमचा गुलाब आणि मल्हार प्रथमतः आम्ही या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी आणलेला आहे। आजचा दिवस तुम्ही आजचा दिवसाचं औचित्य साधून हा आणलेला आहे। या बैलांचा प्रवास कसा असणार आहे आणि कशी काळजी घेतलेली? देऊ ते पंढरपूर असा हा प्रवास असणार आहे। परत पंढरपूर ते देऊ असा प्रवास संपूर्ण। कशी काळजी घेता बैलांची, काय त्यांना खाद्य? बैलांना रोज सकाळी 5 वाजता योग्य तो आहार दिला जातो, रतीब दिला जातो, वैरण दिली जाते, सुकी वैरण, वाळकी वैरण, ओली वैरण, सगळ्या प्रकारच्या वैरणी, कणीस, गाजर, बीट जसं जमन तसं म्हणजे आपल्याप्रमाणे तसं देतोय आम्ही। आता पालखी पायी वारकी करताना दर मजल करत पांडुरंगाचं नामस्मरण करत जाणार आहे, कसा अनुभव असणार आहे? अनुभव असा असणार आहे की आता प्रत्येक माणसात हा देव दिसणार, प्रत्येक माणसामध्ये देवच दिसणार। समाधानकारक पाऊस पडलाय का? शेतीची कामं झाली? समाधानकारक पाऊस पडलेला आहे। बैल आमची जे नंदी आहे ते पेरणी पण करून आलेले आहे, एकदम समाधानकारक देवाच्या आशीर्वादाने झालेलं आहे। पांडुरंगाच्या कृपेने समाधानकारक पाऊस पडलेला, शेतीची कामे पूर्ण झालेली। आता त्यांची जी मजल दर मजल आहे देऊ ते पंढरपूरच्या दिशेने होणार आहे। गणेश जुडम न्यूज 18 लोकमत देऊ।